चला मटारच्या शिजण्याचा शेवट होऊच्या आधी मस्त असं मटार भात करूया आणि तो पण हिरव्या वाटणातलो एकदम भारी होता. तर काय करायचा, लसूण, हिरवी मिरची, आला, मिरी, लवंग, दालचिनीचं एक छोटंसं तुकडो, तमालपत्र आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घ्यायची. कुकरमध्ये घालायची अशी जिऱ्याची फोडणी, यात घालायचो उभं चिरलेलो कांदो जरा जास्त घालायचो आणि जास्त लाल करायचो नाही. थोडं जिवंत कांदो दाताखाली येलो ना की बरं लागतात. आता तयार केलेला वाटण इकडे तिकडे फिरवून 2 मिनिटं शिजवून घ्यायचा आणि यात घालायचो मटार. तोही चांगलं 2 मिनिटात तेलाबरोबर मिक्स करायचो की धुतलेलो तांदूळ घालायचो. तांदळात घातला मीठ आणि गरम मसालो. मी ना पाण्याचं प्रमाण घेताना जर 2 कप बासमती तांदूळ असतील ना तर 4.25 कप याच्यामध्ये पाणी घालते. बघा 2 शिट्ट्यामध्ये आपलं मस्त फळफळीत असं भात तयार झालेलो असा. वरून तुपाची धार आणि थोडासा लिंबू पिला ना की आपलं मटार भात तयार झालं. तर मग तुम्ही पण नक्की करून बघा.